म्हणालो एकदा जोरदार टाळ्या आमच्या गायकांसाठी. आणि आज त्यांचा सुद्धा वाढदिवस आहे. एकदा जोरदार टाळ्या सन्माननीय गायकवाड साहेब यांच्यासाठी होऊन जाऊ द्यात. त्याचप्रमाणे सन्माननीय सदानंद पवार मौली अभिमन्यूजी पाटील अभिमन्यूजी पाटील यांचंही स्वागत या ठिकाणी शरीरदादा यांच्या वतीने करण्यात येत आहे. समाजसेवक अभिमन्यू पाटील. धन्यवाद. सन्माननीय सदानंद पवार मौली यांच्याकडून माझ्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे पक्वाजोदक व तबलावादक यांना 100 रुपयाचं असं पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. धराव. त्याचप्रमाणे वस्त्रहरण नाटक जेव्हा मी पहिल्यांदा करण्याचा प्रयत्न केला, त्याचे लेखक दिग्दर्शक व नेहमी हसतमुखाने आमच्या पाठीशी उभे असणारे सन्माननीय शेखर नाईक माऊली यांच्याकडून 501 रुपयाचं बहुमूल असं पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. ह्या बरं अरे 500 रुपयाची बरं वाजवतो. खरोखरच चांगला सामना आयोजित केलेला आहे. खरोखरच शैलेश दात्रेक साहेब तुमचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. कारण हिंदू धर्माची कास तुम्ही राखताय आणि हिंदू धर्म तुम्ही पुढे चालवताय. आणि खरं तर आज हा भजनाचा सामना करताय. तुम्हाला जेवढं उदंड आयुष्य लाभेल, निरोगी असं उदंड आयुष्य लाभेल ते लाभेलच. परंतु तुमच्या पोटी जे एक रत्न जन्माला आलंय. खरं तर मी इंस्टाग्रामचा त्यांचा एक फॉलोअर आहे पूजाताईंचा. आणि खरोखरच सोशल मीडियाच्या माध्यमातून योग्य ते विचार सध्या पोहोचवल्या जातात. कारण का सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही बघत असाल वेगवेगळ्या गोष्टी इकडे तिकडे ट्रान्सफर होत असतात. सध्या काय काय बाबा बुबांचे व्हिडिओ सुद्धा बरेचसे व्हायरल आहेत. परंतु आमच्या पूजाताई खरोखरच सोशल मीडियाच्या माध्यमातून समाजसेवेचा एक प्रचार करतात. एकदा जोरदार टाळ्या पूजाताईंसाठी सुद्धा होऊन जाऊ द्या. सन्माननीय चंद्रकांत भाऊ रासम यांच्याकडून 100 रुपयाचं असं बहुमूल्याचं पारितोषिक आलेलं आहे. युट्यूबर आहेत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. बुवा तसे काय जास्त बोललेले नाहीये. बंद पॉकेट. श्रीदेव खातीयवस भजन मंडळ माडखोल सुतारवाडी कुमार गणेश मोतीराम मेस्त्री यांच्याकडून बहुमूल असं पारितोषिक आलेलं. एकदा जोरदार टाळ्या. एक कुमार आणि भावी पक्वाजोदक आमचा गणेश. कारण का गणेश मेस्त्री नावाची बरीचसे व्यक्तिमत्व आहेत, पण हा आमचा लाडका छोटा गणेश याच्याकडून असं पारितोषिक आलेलं आहे. काही बोलणं गरजेचं आहे. कारण बुवांनी सुद्धा संजय पवार बुवांनी सुद्धा माईक घेऊन माझी बाजू बरोबर मांडलात की दादा काय बोललो नाही म्हणता म्हणता लय बोलान गेलो. मका पहिला वाटलं भंकच करतात बघलंय तर काय नंतर चालूच झाले. मी आपलं होय 7:30 येऊन पॉवर बोंका फुल लावलो मी इलोय ते म्हणतात पोळबुवा सुद्धा पोचले. बघले तर पोळबुवा खोय पेट्रोल पंपावर तकडे लाईन लावली आणि ड्रम घेऊन डिझेल. मालकाची खरोखर दुर्गा माऊली ट्रॅव्हल्सचे मालक आहेत आणि खरोखरच चांगली सुविधा आपल्या प्रवाशांना देतात. एकदा जोरदार टाळ्या. आणि त्या परमेश्वराच्या एवढीच प्रार्थना त्यांच्या धंद्यात देवा तुमका बरकत देऊ नये. कधीतरी आमका गावात सोडता झाला तर बघा विचार करा. आणि महत्वाचं म्हणजे माझ्या सांगलात लगीन झालं नाही बरोबर. आज तुमचं लगीन झालं इले आहेत का वहिनी? नाही इले तर आता बरा आला. युट्यूबच्या माध्यमातून वहिनी नक्की बारी बघा आणि पटकन बोलता बोलता बुवा काय बोलान गेले ऐका. आता तो शब्द मी परत घेत नाही. दादा माका सांगता तुझा लगीन नाही झाला तर बरा, माझ्या मागे म्हणता एक लफडा लागला. आता काका तुम्ही ऐकलात ना बरोबर ना? ऐकलात ना? हा ते बघा बाकी कोण नाही, ते दोघ जण माझ्या बरोबर. त्या दोघांसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. अहो ती गृहलक्ष्मी होय सांगताच आई वडिलांचे आशीर्वाद घेऊन बारी एक येऊ काय. तुमच्यासारख्या लगीन झालेल्यांनी बायकोचे सुद्धा आशीर्वाद घेऊ काय. कारण होम मिनिस्टर टाईट तर माईकचा स्टँड सुद्धा टाईट राहुला असता. आता काय लिहतास बरं? वयू नवी आणला आमच्या रे बघा. साप पाना फाटा गेली. गेल्या बारी एक बाहेर बुतरू ठेवलेलं आहे ते आता त्या दिवशी बाहेर काढलंय. पण खरोखर बुवा तुमची गृहलक्ष्मी आहे. तुमच्यावर जर प्रसन्न आहे तर खरोखरच तुम्हाला भरपूर
मेहनत आहे. असो, रामनवमी आहे, रामनवमीचा चांगला उत्सव आज इथे रंगलाय आणि बुवांनी मला वाटतं फक्त कवाली घेऊची बाकी ठेवलेल्यानी. 1 तास आमच्या दादान घेतले आणि फक्त कवाली एक घेऊची बाकी ठेवलेल्यानी. अभंग सुरुवातीक स्वामी समर्थांचं झालो, परत मधीच कलावती रागात अभंग घेतला आणि बरेच गाणी घेतल्यानी आणि रामनवमी घेऊन पोचलं तरी गुलाम अजून शिमग्याची गाणी घेता. माका 2 मिनिटं आधी वाटलं की घुमू येऊन नाचत बिचत की का, काय हरकत नाही, होऊन जाऊ दे, बघूया आज काय तर. युद्ध तिकडे इराणला चालू आहे, अमेरिकेत चालू आहे आणि टेन्शन दुर्गा माऊली ट्रॅव्हलच्या मालका काय आणि मला गाणं काय म्हणता. माझ्या काळजाची तार आज छेडली, कशी नशिबान घट्टा आज मांडली. माझ्या काळजाची तार आज छेडली, कशी नशिबान घट्टा आज मांडली. दात्रक साहेब, तुमच्याकडे जर कोणाचा इराणवाल्याचा जरा एक फोन असेल तर खरोखर फोन करा. आज सकाळी 2.5 तास मी पेट्रोलच्या लाईनीत उभा होतो, त्यांना जरा सांगा 2 दिवस युद्ध बनायचं बंद करा, मी गाडीत पेट्रोल भरून घेतो, मग काय त्या युद्धाचं त्यांचं चालू असू दे. कारण आमच्या जोडीवाल्याचा खरोखर टूर्स अँड ट्रॅव्हलचा धंदा आहे, त्यांना सुद्धा 2 दिवस द्या, मग काय तर बंद करू दे ना हो. काय हो बरं, तकडे युद्ध बिद्ध झाल्यावर लंगार घेणत नाहीत आपल्या धायकाल्यावर को, तकडे डायरेक्ट
पाय